नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेतो। आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर 30 बातमी दाखवून दळण दळलं जातं। त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडं लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येत आहे। ओरिसा उच्च न्यायालयानं भगवान जगन्नाथाच्या पवित्र अमृतमनोही भूमीवर अतिक्रमण करणाऱ्यांना हक्क देण्यास स्पष्ट नकार दिलाय। न्यायालयानं स्पष्ट केलं की फक्त दीर्घकाळापासून ताब्यात ठेवणं किंवा ओळखपत्र असणं यामुळं कोणालाही त्या जमिनीवर मालकी हक्क मिळू शकत नाही। हे निर्णय न्यायमूर्ती संजीव कुमार पाणिग्रही यांच्या बेंचनं दिलेला आहे। बेंचनं कटक सदर परिसरात राहणाऱ्या कामगार कुटुंबांच्या याचिका पूर्णपणे नाकारलेल्या आहेत। हे लोक मागील 50 वर्षांपासून त्या जमिनीवर राहत होते आणि आता त्यावर मालकी हक्काची मागणी करत होते। हे प्रकरण काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ। हा वाद 12 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला। तेव्हा कटक सदरचे अतिरिक्त तहसीलदार यांनी अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस दिलेली होती। याचिकाकर्ते हे एक कामगार कुटुंब आहे। ही जमीन भगवान श्री जगन्नाथाच्या नावावर अमृतमनोही म्हणून नोंदणीकृत आहे आणि ती जगन्नाथ मंदिर प्रशासन पुरीच्या अधीन आहे। नोटीस आल्यावर लोकांनी मंदिर प्रशासनाकडे जमीन विकत घेण्याची परवानगी मागितली आणि दावा केला की ते दीर्घकाळापासून तिथे राहत आहेत। त्यांचा पत्ता सर्व ओळखपत्रांमध्ये हे ठिकाण नोंदवलं गेलं आहे आणि ते संपत्ती करसुद्धा भरत आहेत। यावर न्यायालयानं सांगितलं की मंदिराची अमृतमनोही जमीन ना सामान्य सरकारी जमीन आहे, ना तिला सामान्य नियमानुसार विक्री करता येते। ही जमीन धार्मिक आणि सार्वजनिक दृष्टीनं महत्त्वाची आहे। फक्त दीर्घकाळ राहिल्यामुळं अतिक्रमण करणाऱ्यांना मालकी हक्क दिला जाऊ शकत नाही। न्यायालयानं मंदिर प्रशासनाचा निर्णय बरोबर ठरवलेला आहे आणि अतिक्रमण हटवण्याचे आदेश वैध असल्याचं सांगितलं आहे। न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी स्पष्ट केलं की ओळखपत्र, वीज बिल, रेशन कार्ड हे फक्त रहिवास प्रमाण म्हणून आहेत, जमिनीचे कायदेशीर मालक असल्याचं प्रमाण नाही। याचिकाकर्त्यांनी श्री जगन्नाथ महाप्रभू BJ पुरी का जमीन विक्रीसंबंधी समान धोरण याचा संदर्भ दिला होता, परंतु न्यायालयानं सांगितलं की हे धोरण फक्त वैध किंवा परवानगी असलेल्या ताब्याच्या प्रकरणावर लागू होतं, अतिक्रमणावर होत नाही। न्यायालयानं पुढं स्पष्ट केलं की हे धोरण कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत दीर्घकाळ ताबा असलेल्या जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी आहे, पण याचा अर्थ असा नाही की कोणीही येऊन जमीन ताब्यात घेऊ शकतो आणि नंतर मालकी हक्काची मागणी करू शकतो। पश्चिम बंगालातील बांकुरा इथं एका मुस्लिम फेरीवाल्यावर झालेल्या हल्ल्याच्या बातमीला द वायरनं तोडमोड करून सांप्रदायिक रंग दिला आणि एक लेख प्रसिद्ध केला। वेबसाईटनं लिहिलं की 60 वर्षीय मैमूर अली मंडल यांना जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडलं गेलं आणि नकार दिल्यावर त्यांना चाकू मारण्यात आला। पण आता पोलिसांची चौकशी सुरू असून अधिकृत त्यांनी निवेदनातून असं स्पष्ट केलं की द वायरची ही कथा भ्रामक आणि तथ्यहीन समाजात विष पसरवणारी होती। बांकुरा पोलिसांनी स्वतः प्रेस नोट काढून सांगितलं की ही घटना पूर्णपणे गुन्हा आहे, त्यात कोणताही धार्मिक किंवा सांप्रदायिक पैलू नाही। आरोपीनं पैशांसाठी हल्ला केला आणि तो नशेत होता। पोलिसांनी आरोपीला 1 तासाच्या आत अटकसुद्धा केलेली आहे। तरीही द वायरनं आपल्या रिपोर्टमध्ये संपूर्ण प्रकरणाला हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी छटा देत एकतर्फी विधानांवर आधारित ही कथा रेटलेली आहे। 6 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बांगुरा इथं मुस्लिम फेरीवाले मैमूर अली मंडल यांच्यावर चाकून हल्ला झालेला होता। आरोपीनं मंडल यांच्याकडं 200 रुपये मागितले, ते त्यांनी देण्यास नकार दिला। त्यानंतर आरोपीनं त्यांच्यावर हल्ला केला। पोलिसांच्या सुरुवातीच्या चौकशीत हे स्पष्ट झालं की आरोपी नशेचा आहारी आहे
आणि त्याचा कोणताही पूर्वीचा आपराधिक किंवा सांप्रदायिक असं रेकॉर्ड नाही. घटनेनंतर लगेच पोलिसांनी मंडल याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि तातडीनं कारवाई करत आरोपी समीर साहिस याला अटक केली. आरोपी लोकपूर कदमापाडा येथील रहिवासी आहे. बांकुरा आणि ओंदा पोलिसांच्या संयुक्त पथकानं संपूर्ण प्रकरण तपासून हे स्पष्ट केलं की या घटनेचा कोणताही धार्मिक किंवा जय श्रीरामसारख्या घोषणेशी संबंध नाही. पोलिसांनी हेही स्पष्ट केलं की सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या प्रेसनोटनं हे स्पष्ट केलं की सोशल मीडिया हँडल्स आणि रिपोर्ट्सनी घटनेला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला, जो पूर्णपणे चुकीचा आणि भ्रामक आहे. अशा माहितीमुळं कायदा आणि सुव्यवस्था, सामाजिक ऐक्य बिघडू शकते. तरीही द वायरनं एकतर्फी असं विधान हे छापलेलं आहे आणि संपूर्ण बांकुरा शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. खरी गोष्ट अशी आहे की मंडल स्वतः मागील 32 वर्षांपासून बांकुरामध्ये काम करत आहेत आणि स्थानिक लोकांशी त्यांचे नेहमी चांगले संबंध राहिलेले आहेत. त्यांनी स्वतः आपल्या निवेदनात हे मान्य केलेलं आहे. पण द वायरनं ते दुर्लक्ष करून आपल्या नेहमीच्या ढाच्यानुसार संपूर्ण प्रकरणाला हिंदुत्वाच्या आड मुस्लिम विरोधी हल्ला म्हणून दाखवलं. द वायरसारख्या वेबसाईटची हीच पद्धत आहे. आता प्रश्न असा आहे की आता द वायर या चुकीच्या रिपोर्टिंगबद्दल माफी मागणार का, की नेहमीप्रमाणे सत्य दाबून आपली खोटी नरेटिव्हचं दुकान हे चालवत राहणार. झारखंडचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते कृष्णानंद त्रिपाठी यांनी आपल्या दलित अंगरक्षकाला चापट मारून शिवीगाळ केली. कारण इतकंच होतं की लातेहारमध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकलेला होता आणि अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेला कॉन्स्टेबल गाडी बाहेर काढण्यामध्ये अपयशी ठरला. त्यामुळे नेत्यांना संताप आला आणि त्यांनी अंगरक्षकाला चापट मारून जातीवाचक शब्द वापरले. पीडित कॉन्स्टेबल रवींद्र रिकियासन यांच्या मते 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30च्या दरम्यान माजी मंत्र्यांसोबत लतेहारहून जात होते. रस्त्यावर मोठी गर्दी असल्यानं त्यांना कारमधून उतरून कोंडी हटवण्यास सांगण्यात आलं. ही कोंडी आदिवासी समाजाच्या महापर्व कर्माच्या मिरवणुकामुळं झालेली होती. या सणात आदिवासी ढोल नगाऱ्यांसह रस्त्यावर नाचत गात मिरवणूक काढतात. त्यामुळं रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली होती. वाहतूक पोलीस आधीपासूनच परिस्थितीचा हाताळण्यात प्रयत्न करत होते, पण गर्दी नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे चिडून माजी मंत्री त्रिपाठी बाहेर आले आणि अंगरक्षकाला चापट मारली. एवढंच नव्हे तर कॉन्स्टेबल रिकियासन यांना आदिवासी आणि हरिजन असे जातीवाचक शब्द वापरून अपमानित केलं. या घटनेविरोधात कॉन्स्टेबलनं डाल्टनगंज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. ठाण्याचे प्रभारी ज्योतिलाल राजवार यांच्या मते ही FIR SC/ST ॲक्ट 1989 अंतर्गत दाखल करण्यात आलेली आहे. पाकिस्तानला स्वतःच्याच जनतेवर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं लाखो लोकांवर गुप्तपणे पाळत ठेवली जाते. मंगळवारी ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब उघड झाली. यातून हे स्पष्ट होतं की अनेक संकटात सापडलेला हा देश यासाठी मोठी किंमत मोजतोय. अहवालानुसार पाकिस्तानी अधिकारी परदेशी खाजगी कंपन्यांकडून घेतलेल्या नवनवीन निगराणी उपकरणांच्या मदतीनं 40 लाखाहून अधिक नागरिकांवर पाळत ठेवत आहे. शॅडोज ऑफ कंट्रोल या शीर्षकाखाली या अहवालात असा आरोप केला आहे की पाकिस्तानी अधिकारी देशातील सामान्य नागरिक, पत्रकार, प्रमुख राजकारणी यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीनं गुप्तपणे नजर ठेवत आहे. मानवाधिकार संघटनेनं सांगितलं, पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाचा हवाला देत अहवालात असं म्हटलंय की दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे ते कर्तव्य आहे की त्यांच्या एकूण ग्राहकांपैकी 2% पाळत ठेवता यायला हवी. ॲम्नेस्टीनं आरोप केला की अधिकारी WMS 2.0 नावाच्या फायरवॉलचा वापर करतात. हे इंटरनेट ट्रॅफिक तपासते आणि एका वेळी 20 लाख ॲक्टिव्ह सेशन्स ब्लॉक करू शकते. त्यामुळं निगराणी व्यवस्था आणखी मजबूत होते. LIMS ही जर्मनीतील अल्टिमाको नावाची कंपनी निर्मिती आहे. हे साधन इंटरनेट ट्रॅफिक आणि मोबाईल संवाद, उदाहरणार्थ टेक्स्ट मेसेजिंग, व्हॉईस याचं वर्गीकरण करते आणि तो डेटा अधिकाऱ्यांकडे जमा करते. हे तंत्रज्ञान प्रणाली पाकिस्तानमध्ये 2007 पासून वापरात आहे. अहवालानुसार LIMS प्रणाली वापरण्यासाठी अधिकाऱ्यांना फक्त व्यक्तीचा फोन नंबर लागतो. हा डेटा मॉनिटरिंग सेंटर नेक्स्ट जनरेशनद्वारे उपलब्ध केला जातो. मित्रांनो,
या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मांडलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, त्या आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवाव्यात. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करावा, शेअर करावा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद आणि नमस्कार.